येशू बोलावितो, येशू बोलावितो, प्रेमाने तुझे नाव घेऊन तुला येशू बोलावितो, येशू बोलावितो, येशू बोलावितो, प्रेमाने तुझे नाव घेऊन तुला येशू बोलावितो. काय तू मिळविले जिंकून या जगाला, आत्माही गेला हरपुनी, काय लाभया जीवनाला. काय तू मिळविले जिंकून या जगाला, आत्माही गेला हरपुनी, काय लाभया जीवनाला. तू ये जवळ येशूच्या, तुला येशू बोलावितो. तू ये जवळ येशूच्या, तुला येशू बोलावितो, येशू बोलावितो, येशू बोलावितो, प्रेमाने तुझे नाव घेऊन तुला येशू बोलावितो, येशू बोलावितो, येशू बोलावितो, प्रेमाने तुझे नाव घेऊन तुला येशू बोलावितो. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू सभास्थानातून निघाल्यावर याकोब व योहान यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्रिया यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लगेच त्याने त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला व ती त्यांची सेवा करू लागली. त्या सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी लोकांस व भूतग्रस्तांस त्यांच्याकडे आणले आणि संबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि भूते काढले. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांस बोलू दिले नाही. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला आणि रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले आणि तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करीता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो सबंधकालीला त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभूची स्तुती असो. बायबलमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे पुस्तक म्हणजे शुभवर्तमान. ते आहे मत्तै, मार्क, लूक आणि योहान. या सगळ्यामध्ये प्रभू येशू एका विषयावर सतत बोलत होते आणि ते होतं स्वर्गाचं राज्य, गॉड्स किंगडम, किंगडम ऑफ गॉड.
आणि या राज्यामध्ये जाण्यासाठी काय केलं पाहिजे, या राज्यामध्ये प्रभू आपले कसे आहेत आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत आपल्याकडून, कोण तिकडे प्रभूच्या राज्यात प्रवेश करू शकतो किंवा शकते, हे जाणण्यासाठी आपण दाखल्यांचा अभ्यास करणार आहोत. आपण मत्तई अध्याय 13 वचन 35 मध्ये बघतो. प्रभू म्हणतात, वचन म्हणतं, मी आपले तोंड उघडेन आणि दाखले देईन, जगाच्या स्थानीपासून जे गुप्त आहे ते मी प्रकट करीन. म्हणजे आधीपासून खूप अशा गोष्टी होत्या की मरणानंतर नक्की काय होणार, हे सगळे प्रश्न, अनंत जीवन हे नक्की कसं असेल, काय, हे सगळे उत्तर आपल्याला दाखल्यांमध्ये कळतं. म्हणून दाखल्यांचा अभ्यास हा आज आपण करणार आहोत. तर हा दाखले, हे दृष्टांत जे प्रभू येशू सांगत होते, हे नक्की काय होते. तर हिब्रू भाषेत ह्याला माशाल म्हणतात आणि या शब्दाचा अर्थ असा झाला की आपण एक सोप्या भाषेमध्ये बोललं तर एक जगाची गोष्ट जी स्वर्गीय संदेश देते, अर्थली स्टोरी विथ अ हेवनली मेसेज. आणि या दाखल्यांमध्ये प्रभू येशू त्यावेळी, त्या काळची जी लोकं होती ती शेतकरी होती, ते लोक शेताचं काम करायचे, बिया आणि या गोष्टींबद्दल त्यांना माहीत होतं. म्हणून प्रभू येशू त्या गोष्टींचा वापर करून दाखले सांगत होते. जर का प्रभू येशू आत्ता आपल्या या समयी असते तर त्यांनी स्मार्टफोनचा वापर केला असता, टेक्नॉलॉजीचा वापर केला असता आणि आपल्याला प्रभूचं राज्य कसं आहे त्याच्याबद्दल सांगितलं असतं. तर प्रभू येशू खूप चांगले टीचर होते. म्हणून जेव्हा आपण लहान मुलाला कोणती गोष्ट समजवायची असेल तर त्याच्या लेवलला जातो, त्याच्यापर्यंत जाऊन आपण त्याच्या भाषेत, सोप्या भाषेत ती गोष्ट म्हणतो. त्याचप्रकारे प्रभू येशू स्वर्गाचं राज्य म्हणजे प्रभूचं राज्य त्याच्याबद्दल जाणण्यासाठी आपल्याला एकदम सरळ साध्या भाषेमध्ये ती स्टोरी सांगतात, ती गोष्ट सांगतात, ज्याच्याद्वारे आपल्याला तो संदेश प्राप्त होतो. आता आपण जर का दाखले बघितले तर मत्तई, मार्क आणि लूक या सिनॉप्टिक गॉस्पेलमध्ये आहेत हे दाखले. आता या दाखल्यांमध्ये आपण बघणार आहोत की या दाखल्यांचं वैशिष्ट्य काय आहे, युनिक फीचर काय आहे. तर खूप छान आहे. जर का आपण दाखले वाचले आणि आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं माहिती आहे, तर असं नाही आहे. वरून त्याच्याबद्दल एक वेगळी माहिती आहे, पण खोलात गेल्यावरती एक वेगळाच संदेश आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणून प्रभूने हे दाखले का सांगितले? प्रभूने हे दाखले सांगितले कारण का त्यांना 2 गोष्टी करायच्या होत्या. त्यांना उघड करायची होती या दाखल्यांद्वारे या रहस्याचं, आणि त्यांना गुपित ठेवायचं होतं काही लोकांपासून. तर असं का करायचं होतं? तर प्रभू या शुभवर्तमानामध्ये मत्तईच्या अध्याय 11 वचन 25 मध्ये म्हणतात, हे पित्या, स्वर्गाचे व पृथ्वीचे प्रभू, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रकट केले आहे. म्हणजे प्रभू येशूने सांगितलं आहे, जो व्यक्ती विश्वास ठेवतो आणि जो व्यक्ती नम्र हृदयाचा असतो या बालकांसारखा, त्याच्यासाठी हे समजणं किंवा तो स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो. पण जो गर्विष्ठ स्वभावाचा असतो, जो स्वतःमध्ये विश्वास ठेवतो पण परमेश्वरामध्ये विश्वास नाही ठेवत, त्याच्यासाठी हे दाखले हे फक्त एक स्टोरीसारखे राहतील. म्हणजे ते बघतील तरी त्यांना दिसणार नाही, ऐकतील तरी त्यांना कळणार नाही. म्हणून या दाखल्यांमध्ये, हे दाखल्यांसाठी विश्वासाची गरज असते. आणि लहान बालकासारखं आपलं मन निर्मळ असलं पाहिजे, आपलं हृदय निर्मळ असलं पाहिजे की आपण या गोष्टींनी नम्र हृदयाने त्या गोष्टींचं आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करू, जे प्रभूला सांगायचं आहे. तर हे दाखले म्हणून प्रभू नेहमी सांगत असायचे की त्यांच्या शिष्यांना ते नेहमी सांगायचे की हे स्वर्गाचं राज्याबद्दलची जी माहिती आहे
त्याचं दान तुम्हाला दिलं गेलं आहे, पण बाकी लोकांसाठी हे फक्त एक कोडासारखं असणार. कोड कसे असतात, रिडल्स कसे असतात, म्हणजे ते त्यांना नाही समजणार. आता आपण त्याचं वैशिष्ट्य बघूया दाखल्यांचं. दाखल्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जर का आपण कोणाला म्हटलं की अरे हा खूप प्रार्थना करतो, हा खूप चर्चमध्ये ॲक्टिव्ह मेंबर आहे, भरपूर काय कार्य करतो, आणि जर का आपल्याला समजतं आहे की एक व्यक्ती आहे चर्चमध्ये आणि ती व्यक्ती मात्र खूप पापात आहे, आणि आपण लगेच आपल्या मनामध्ये एक हे बनवतो, एक जजमेंट पास करतो, असं दोष लावतो की नाही, प्रभूच्या नजरेमध्ये हा व्यक्ती खूप चांगला आहे जो चर्चमध्ये सतत काम करतो आहे, पण हा व्यक्ती जो एवढा पापात आहे तो कुठे स्वर्गाच्या राज्यात येऊ शकतो. तर याच्याबद्दलच आपण बघणार आहोत की प्रभू काय म्हणतायत. प्रभू त्या चांगल्या शमरोनीबद्दल चांगलं म्हणतात. आता हा शब्द चांगला शमरोनी कधीच अस्तित्वात नव्हता. ते पुरोहित लोक आणि ती लेवी लोक, त्यांना जास्त मान दिला जायचा, आणि प्रभू म्हणतात की ती दोघं जी चांगली होती ती वाईट आहे, आणि हा शमरोनी ज्याच्यावरती ते लोक खूप तुच्छ नजरेने बघायचे, हा मात्र चांगला आहे. परत प्रभू म्हणतात जो शेवटी असेल तो पहिला येईल, जो पहिला आहे जो शेवटी जाईल. प्रभू म्हणतात की जो उधळा पुत्र आहे, आपण प्रभूच्या शब्दात बघतो, तो मात्र पश्चाताप करून स्वर्गाच्या राज्यात जातो, पण तो मोठा मुलगा, जो मोठा भाऊ आहे त्याचं नक्की काय होतं हे आपल्याला सांगितलं नाही. ह्याच्यावरून आपल्याला एक कल्पना येऊ शकते की स्वर्गाच्या राज्यामध्ये खूप जास्त सरप्राइजेस आहेत, खूप जास्त अशा गोष्टी आहेत आपल्याला जे दिसून येतात तशा नाही आहेत. आणि हेच प्रभूला सांगायचं आहे की हे असं का, हे का असं आहे की जो छोटा आहे तो मोठा आहे, जो वाईट आहे तो चांगला आहे, आणि जो शेवटी आहे तो पहिला आहे. हे कसं असू शकतं, हेच आपण आता एक एक दाखल्यांद्वारे पाहूया. तर आज आपण जो दाखला बघणार आहोत तो आहे गुड समॅरिटन पॅरेबल. तो आहे चांगल्या शमरोनीचा दाखला. प्रभू येशूने हा दाखला का सांगितला, तर हे जर का तुम्हाला हा दाखला समजायचा आहे तर लूक अध्याय 10 वचन 30 पासून तुम्ही हा पूर्ण दाखला वाचा, म्हणजे तुम्हाला हा खूप आत्ता म्हणजे मी जे सांगते ते तुम्हाला नीट समजेल. प्रभू येशूने हा दाखला सांगितला कारण एक शास्त्री त्यांच्याकडे आला आणि तो त्यांना विचारत होता की सार्वकालिक जीवन हे कसं प्राप्त केलं पाहिजे. प्रभू त्याला म्हणतात नियमशास्त्रात काय लिहिलं आहे. तो म्हणतो की प्रभूवर मनाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती केली पाहिजे. मग प्रभू म्हणतात बरोबर आहे, पण त्याला कुठेतरी प्रभूची परीक्षा घ्यायची होती. तो मुद्दामून विचारतो माझा शेजारी नक्की कोण आहे, आणि म्हणून प्रभू हा दाखला सांगतात आणि त्याच्याच तोंडातून उत्तर काढतात. आणि हा दाखला प्रभूंनी का सांगितला, तर त्यावेळेस यहुदी लोक जी होती, परमेश्वराची जी लोक होती, त्यांच्यामध्ये आणि या शमरोनी लोकांमध्ये खूप वादविवाद होता. कारण ते लोक शमरोनी लोकांना तुच्छ समजायची, कारण या लोकांनी अन्य धर्मी लोकांशी यांच्या पूर्वजांनी कुठेतरी विवाह करून त्यांची संतती आली होती. ती म्हणजे म्हणून ते लोक कुठेतरी त्यांना खालची जात समजायचे, म्हणजे आम्ही परमेश्वराची लोक आहोत, आम्ही कधी कोणत्या पापात नाही पडलो, पण ही लोक म्हणजे म्हणून त्यांना खूपच तुच्छ समजून त्यांच्याकडे, म्हणूनच ती शमरोनी स्त्रीकडे जेव्हा येशू जातात तेव्हा ती विचारते तुम्ही यहुदी असून माझ्याकडे कसे पाणी मागू शकतात. तर त्यांच्यामध्ये कट्टर दुश्मनी असताना विचार करा, हा शब्द चांगला शमरोनी अस्तित्वात कधीच नव्हता, आणि प्रभू त्यांच्याच ते लोक शॉक झाले असतील. त्यांना असं वाटलं की याजक हा चांगला व्यक्ती आहे, किंवा तो व्यक्ती लेवी हा चांगला व्यक्ती आहे, मग शमरोनी कसा चांगला असू शकतो. पण प्रभू त्यांना सांगत होते की तुमचा शेजारी, त्यांना या शास्त्रीला नक्की हवं होतं की
किती मर्यादेपर्यंत मी प्रेम करू, म्हणजे आम्ही प्रेम करण्याची आमची मर्यादा काय आहे आणि किती लोकांपर्यंत. कारण त्यांना त्यांची शेजारी म्हटलं की त्यांच्या जातीतली लोक, यहुदी लोकांवरच ते प्रेम करणार, त्यांचं हे मत होतं. पण प्रभू काय म्हणतात, शेजारी म्हणजे नक्की कोण. प्रभू त्यांना त्याला असं उत्तर देतात की तुझा शत्रू ही तुझा शेजारी आहे आणि तुझा शत्रू जे करत आहे, ज्याला तू दोष लावतो, तो जे कामं करतो आहे ते तू कर, म्हणजे तो दुसऱ्यांपर्यंत पोचत आहे. हा शमरोनी व्यक्ती हा देवाचं मेन नियम पालन करत होता. ते आहे की या अर्ध मेलेल्या व्यक्तीची काळजी घेऊन तो गेला, त्याला चांगली मरणपट्टी लावली. त्याच प्रकारे या दाखल्यामधून आपल्याला हे उत्तर मिळतं की प्रभू म्हणतात की आपण कधी कधी छोटे छोटे नियम पालन करण्यामध्ये एवढा आपला वेळ घालवतो आणि जे मोठी नियम आहे की हे परमेश्वरावर प्रेम करणं आणि त्यांच्या लोकांवर प्रेम करणं, हे कुठेतरी आपण विसरून जातो. कारण ही याजक आणि लेवी हे दोघंही त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही, कारण त्या व्यक्तीला स्पर्श करून ते कुठेतरी जे लेवी या पुस्तकामध्ये जुना करारामध्ये 21 अध्याय वचन 1 ते 3 मध्ये दिलं आहे की तुम्ही कोणत्याही अर्ध मेलेल्या व्यक्तीला किंवा मेलेल्या व्यक्तीला स्पर्श कराल तर तुम्ही अपवित्र व्हाल. म्हणून ते लोक पण नियमाचंच पालन करत होते. पण प्रभू सांगतायत जुना कराराच्या पण पलीकडे नवा करार हा नियम सांगतो आहे की जो व्यक्ती लोकांवरती प्रीती करतो, त्यांची काळजी घेतो आणि त्याला तोच देवावर नक्की प्रीती करतो, तोच परमेश्वराचं नियमशास्त्राचं खरंच पालन करतोय. कधी कधी आपण फक्त छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लागत असतो आणि आपल्याला वाटतं की प्रभू मी माझी मिनिस्ट्री करते, मी माझी ॲक्टिव्ह मेंबर आहे चर्चमध्ये, पण आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करतोय का. आपल्या अवतीभवती अशी लोकं असतील ज्यांना खरंच जे या अर्ध मेलेल्या व्यक्तीसारखे डिप्रेशनमध्ये गेली आहे किंवा कुठेतरी त्यांना खूप त्रास होतोय, आपण त्यांच्यापर्यंत पण पोचतोय की नाही, हा प्रश्न प्रभू आपल्याला विचारतायत. की फक्त आपण आपली लोकांपर्यंत सीमित ठेवलं आहे की माझी शेजारी म्हणजे माझी लोकं, माझी प्रेयर ग्रुपची लोकं, माझ्या इकडची लोकं. प्रभू म्हणतात शेजारी म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो गरजेत आहे. मग तो दुसऱ्या धर्माचा, अन्य धर्माचा व्यक्ती असू शकतो, तो आपला शत्रूही असू शकतो, तो कोणीही व्यक्ती असला तो आपला शेजारी आहे. म्हणून याच्यातून आपल्याला हे समजतं की प्रभूचं राज्यामध्ये पहिला प्रश्न काय बोललेला की सार्वकालिक जीवन कुणाला प्राप्त होईल. तर सार्वकालिक जीवन अशा व्यक्तीला प्राप्त होईल जो नियमशास्त्राचं पालन खऱ्या अर्थाने करतो, म्हणजे देवावर आणि देवाच्या लोकांवर प्रीती करतो. तो फक्त छोट्या छोट्या नियमांमध्ये नाही. हे परुषी लोक, शास्त्री लोक हे छोट्या छोट्या नियमांमध्ये तू एवढा वेळ घालवायचे, पण जिथे त्यांचं खरं हृदय असलं पाहिजे, जिथे जो व्यक्ती त्यांच्या अवती, त्यांच्या जवळपासची लोक जी खूप जास्त त्रासात आहे, पीडेमध्ये आहे, त्यांच्यापर्यंत त्यांना कुठेच कळवळा येत नव्हता. याच्यामुळे प्रभू आपल्याला सांगतायत की आपण या दाखलेद्वारे, या पॅरेबलद्वारे हे विचार केला पाहिजे की आपण या याजक आणि या लेवीसारखं कुणाला त्रासामध्ये बघून निघून नाही जायला पाहिजे. त्याला थोडी आपण जेवढी करू शकतो तेवढी मदत केली पाहिजे. आणि या शमरोनीला प्रभू चांगलं म्हणतात, म्हणजे प्रभूचं प्रेमाला सीमा नाही. कोणत्याही व्यक्तीपर्यंत प्रभू पोचू शकतात. आणि असा आपण आपल्या सर्कलमध्ये शेजारी म्हटलं की थोडीच लोकांबद्दल नाही, पण जी व्यक्ती गरजेमध्ये आहे, ज्यांच्यापर्यंत आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. आणि तर या दाखल्यामध्ये मी तुम्हाला हेच सांगते की
जर का आपण प्रभूची मिनिस्ट्री करतोय, चांगली कार्य करतोय, ते तर आपण केलंच पाहिजे. पण त्यासोबत आपण आपल्या अवतीभोवती लोकांवरती पण आपली नजर असली पाहिजे की कुणाला कसली गरज आहे का आणि कुणापर्यंत आपण पोचू शकतो का आणि चांगला शम्रोनी बनू शकतो का. दुसरा दाखला आपण घेणार आहोत तो आहे प्रार्थनाबद्दलचा दाखला. प्रार्थना नक्की कशी केली पाहिजे की प्रभू येशू आपली प्रार्थना ऐकतील. तर जर का आपण लूक अध्याय 18 वचन 9 पासून पाहतो तेव्हा परुशी व जकातदार हा पॅरेबल, हा दाखला दिला आहे. याच्या अगोदरचा जो दाखला आहे त्याच्यात आपल्याला समजतं की सर्वदा आपण प्रार्थना केली पाहिजे आणि कधीही आपण निराश न होता प्रार्थना केली पाहिजे. पण या दाखल्यामध्ये समजतं की कसं आपलं हृदय हवं आहे. जर का आपली प्रार्थना प्रभूंनी ऐकली पाहिजे तर आपली प्रार्थना नक्की कशी असली पाहिजे. तर या दाखल्याद्वारे आपल्याला समजतं की प्रभू येशू म्हणत होते, एक परुशी आणि एक जकातदार हे दोघेही प्रार्थना करण्यास मंदिरात गेले. परुशीने उभे राहून स्वतःशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसासारखी लुबाडणी, अधर्मी, व्यभिचारी आहे यांच्यासारखा नाही किंवा या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो, जे मला मिळते त्याचा सर्वांचा दशांश देतो. नी अशी प्रार्थना केली. तो प्रभूला धन्यवाद देत होता, त्यांचे गुणगान गात होता की तो वाईट नाही आहे, तो चांगली कामं करू शकतोय. आणि जकातदार दूर उभा राहून स्वर्गाकडे दृष्टी न लावता तो आपल्या छातीला मारून बोलत होता, हे देवा, माझ्यावर दया कर, मी तुम्हाला सांगितो. प्रभू म्हणतात, हा दुसरा व्यक्ती नीतिमान ठरून आपल्या घरी गेला, कारण जो कोणी आपल्याला उंच करीतो तो नववीला जाईल आणि जो कोणी आपल्याला नववीतो तो उंच केला जाईल. हा दाखला असा आहे. तर या जकातदाराबद्दल जाणूया आणि या परुशीबद्दल जाणूया. त्यावेळची परुशी लोक ही लोकांच्या नजरेमध्ये खूप चांगली लोक होती. प्रभूच्या एकदम अत्यंत जवळ असणारी लोक त्यांना मानली जायची. जसं ते म्हणतात, ते कोणत्याही पापांमध्ये नव्हते, ते आपल्याला शुद्ध आणि पवित्र ठेवायचे. ते कुठेतरी नियमशास्त्राचं पालन करण्यामध्ये पुढे राहायला बघायचे, उपवास तपास करायचे, मोठमोठ्याने प्रार्थना करायचे. आणि जकातदार हा पापी होता. हा कुठेतरी तुच्छ मानला जायचा, कारण त्या काळी जकातदार, टॅक्स कलेक्टर हे लोक जेव्हा लोकांकडून टॅक्स घ्यायचे तेव्हा ते कधीकधी लुबाडून जास्त टॅक्स घ्यायचे. आणि ही लोक रोमी समाजासाठी काम करत होती. रोमी लोक यहुदी लोकांवर म्हणजे प्रभूच्या लोकांवरती राज्य करत होती. आता आपल्यावर कशी ब्रिटिश लोक राज्य करत होती तेव्हा आपल्याला स्वतंत्रता हवी होती. त्याच प्रकारे यहुदी लोकांना ही रोमी लोक बिलकुल आवडायची नाही. आणि जकातदार लोक जर का रोमी लोकांसोबत मिळून आपल्याकडून टॅक्स घेत आहेत, लुबाडीने जास्त घेत आहेत, म्हणजे त्यांना काय काय म्हटलं जायचं, त्यांना एवढं तुच्छ मानलं जायचं, त्यांना त्यांच्याबद्दल सगळ्यांना खूप राग होता. आणि हा जकातदार नीतिमान ठरला हे ऐकून ते कुठेतरी शॉक झाले असतील की हा कसा नीतिमान ठरला, नीतिमान तर परुशी ठरला पाहिजे. मग आपण पाहूया की परुशीचे काय पाप होती. सगळ्यात पहिले आपण बघतो की परुशी जो त्या काळचे होते ते नियमशास्त्रामध्ये छोटे छोटे नियम त्यांनी 600च्या वर नियम बनवलेले. आणि ते कुठेतरी प्रभू येशूची हीच तक्रार होती की तुम्ही या छोट्या नियमाच्या पालन करण्यामध्ये मेन नियम जो आहे तो आहे देवावर प्रीती करणे, लोकांवर प्रीती करणे, हा विसरून जात आहेत. आणि ते लोक प्रभू येशूला पण बोलायची की तू शब्बातच्या दिवशी याला बरं कसं करू शकतो. म्हणजे ते लोक माणसापेक्षा नियमाला महत्त्व देत होते. तर परुशीमध्ये हा स्वभाव होता की तो गर्विष्ठ होता. इथे दिला आहे की हा परुशी स्वतःशी प्रार्थना करतो, तो परमेश्वराशी नाही, तो स्वतःशी प्रार्थना करतो. म्हणजे त्यांनी स्वतःला देव मानलं होतं. परत तो दुसऱ्यांना तुच्छ लेखतो. तो दुसऱ्यांबद्दल सांगतो, मी असा नाही आहे, मी तसा नाही आहे, मी या जकातदारासारखा नाही आहे. म्हणजे तो स्वतःला किती जास्त
म्हणजे त्याला वाटतं की त्याच्यासारखा कोणच धार्मिक व्यक्ती नाही आहे. आणि हा जकातदार हा मात्र पापी असला तरी त्याचं हृदय एकदम निर्मळ होतं. त्याला माहीत होतं की तो प्रभूच्या समोर येण्याची त्याची लायकी नाही आहे. तो प्रभूच्या डोळ्यांमध्ये पाहू नाही शकत आणि तो बोलतो, हे प्रभू माझ्यावर दया कर. प्रभू म्हणतात ही प्रार्थना ऐकली गेली. म्हणून प्रभू येशू आपल्याला म्हणतायत, या परुषीसारखी प्रार्थना ऐकली नाही जाणार. आपण चर्चमध्ये ॲक्टिव्ह मेंबर असू, आपण भरपूर प्रभूसाठी कार्य करतोय, जे भरपूर चांगलं आहे. पण आपलं हृदय हे निर्मळ आहे का? हे सौम्य आहे का? आपलं हृदय या जकातदारासारखं असलं पाहिजे. प्रभू आपल्याला हे नाही सांगत आहे की तुम्ही परुषीसारखं चांगली कामं करू नका आणि जकातदारासारखी वाईट बना. प्रभू म्हणतायत, तुम्ही चांगली कामं केली तरी तुमचं हृदय मात्र या जकातदारासारखं असलं पाहिजे, एकदम निर्मळ. प्रभूसमोर आपल्याला ही जाणीव असली पाहिजे की आपण काहीच नाही आहोत. हे सगळे वरदान प्रभूने दिलेले आहेत आणि ही जाणीव असून आपण या जकातदारासारखं प्रार्थना प्रभूकडे केली पाहिजे. आणि ह्या परुषीसारखं दोष लावत असू तर आपण स्वतःला कुठेतरी एक रायचियस समजतोय की म्हणजे मी सगळं करते म्हणून मला हे सगळं हक्क आहे, या चर्चमध्ये येण्याचा हक्क आहे असं. पण ह्या व्यक्तीसारखं आपल्याला हे जाणीव असली पाहिजे की आपण बाहेरून परुषीसारखी चांगली कामं केली पण आपलं हृदय जकातदारासारखं असलं पाहिजे. जे आपण स्तोत्रसहितामध्ये दाविदाची प्रार्थना पण आपण तीच बघतो की दावीद जेव्हा म्हणतो की हे परमेश्वर माझ्यावर दया कर, मी पापी आहे. आणि त्या स्तोत्रसहितामध्ये असंही लिहिलं आहे की प्रभू जे निर्मळ हृदयाची लोकं आहेत त्यांची प्रार्थना नेहमी ऐकतात, त्यांच्या जवळ असतात. म्हणून ही प्रार्थना नेहमी केली पाहिजे की हे प्रभू आमच्यावर दया कर. आम्ही कितीही चांगले कार्य केले तरी पण आम्ही तुझ्यासमोर काहीच नाही. म्हणून जो स्वतःला नम्र करतो तो उंचविला जाईल आणि जो स्वतःला उंचवितो तो नम्र केला जाईल. आता आपण जो दाखला बघणार आहोत तो आहे श्रीमंत मूर्खाचा दाखला. हा खूपच छान दाखला आहे. हा लूक अध्याय 12 वचन 16 पासून सुरू होतो. प्रभूने हा पॅरेबल, हा दाखला नक्की का सांगितला? तर लोक समुदायामध्ये एक व्यक्ती होता जो प्रभूकडे येतो आणि विचारतो की माझा धाकटा भाऊ मला माझा प्रॉपर्टीचा म्हणजे प्रॉपर्टी आहे त्याच्यातला हिस्सा मला देत नाही आहे. आणि नंतर प्रभू म्हणतात, अरे मला कोणी मी याच्यावरती काय म्हणू? आणि प्रभू नंतर हा दाखला सांगतात आणि या दाखलेद्वारे आपल्याला पण भरपूर काय शिकायला मिळेल. तर प्रभू सांगत होते की कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पिके आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असं करेन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तिथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, विसावा घे, खा पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करीतो व देवाविषयी बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे. खूप छान दाखला आहे प्रभूंनी सांगितला. या दाखलेद्वारे आपण काय शिकू शकतो? तर मूर्ख, बायबलमध्ये मूर्ख असा व्यक्ती मानला जातो जो देवावर विश्वास करत नाही. हे आपण स्तोत्रसंहिता अध्याय 14 वचन 1 मध्ये पाहतो. आणि असा व्यक्ती जो परमेश्वराला त्याच्या प्रॉब्लेम्समध्ये किंवा त्याच्या गरजांमध्ये तो त्याला आमंत्रण देत नाही. तर आपण बोलू की मूर्ख व्यक्ती म्हणजे जो परमेश्वरावर विश्वास करत नाही. मग आपण काय याच्यातून शिकू शकतो? आपण परमेश्वरावर विश्वास करतो
हो, खरं. पण परमेश्वर येशू आपल्याला म्हणतात आहे, की आपल्या जगामध्ये वेगवेगळे भाग आहे. आपलं सांसारिक जीवन जे आहे, त्याच्यामध्ये ते जीवन आहे, आपण आपला जॉब असतो, आपले पैसे असतात, आपले फायनान्स असतो, आपली फॅमिली, आपले रिलेशन्स, आपले रिलेटिव्हज, आपले नातेवाईक आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यांवर प्रभूचं प्रभुत्व आहे की नाही, हे आपण विचार केला पाहिजे. कधी-कधी आपण फक्त प्रभूला आपल्या आपली स्पिरिच्युअल लाईफचंच प्रभुत्व देतो. आपण त्यांना बोलतो की हे बँक आणि हे पैसे आणि हा जॉब याच्यामध्ये आपण प्रभूला आमंत्रण देत नाही. मग आपण पण या मूर्ख व्यक्तीसारखं मूर्ख असू शकतो. कारण प्रभूला जर का आपण प्रत्येक सेक्टरमधला प्रभुत्व दिला नाही, तर आपलं हृदय नक्की कुठे आहे हे आपल्याला विचारलं पाहिजे. आपण सांसारिक गोष्टींबद्दल एवढं त्याच्या विचारांमध्ये असतो की कधी-कधी आपण विसरून जातो की आपण ह्या जगामध्ये काय पर्पजसाठी आलो आहोत, काय प्रभूचं कार्य आपल्यासाठी आहे. म्हणून प्रभू म्हणतात या दाखल्याद्वारे की हे जे काही तुम्ही इकडे जमवणार आहे, हे पुढे इटर्नल लाईफ सार्वकालिक जीवनामध्ये ह्याचं काहीही उपयोग होणार नाही. ही मालमत्ता, हे पैसे याच्या पाठी आपण ज्या वेगाने आपण पुढे चाललो आहोत आणि आपल्याला कुठेतरी वाटतं की आता मी अजून काहीतरी करतो, मी अजून काहीतरी करते आणि हा लोभी स्वभावामुळे कधी-कधी आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये कमी पडू शकतो. आणि इथे आपण हेच बघतो की प्रभू म्हणत होते या दाखलेद्वारे की देवाचा न्याय निवाडाचा दिवस कधी आहे तो आपल्याला ठाऊक नाही. आणि हा जो फूल व्यक्ती होता, हा जो व्यक्ती मूर्ख होता, याच्या आपण बोलण्यावर बघतो तर हा ना नुसता बोलत होता मी काय करू, माझी कोठडे, माझं हे, माझं ते. म्हणजे याच्या बोलण्यामध्ये मीपणा होता. कुठेही देवाचा उल्लेख नव्हता, शेजाऱ्याचा उल्लेख नव्हता, लोकांचा उल्लेख नव्हता. म्हणजे हा कुठेतरी आपल्याबद्दलच त्याचं म्हणजे खूपच सेल्फिश होता किंवा स्वतःवर स्वार्थी व्यक्ती होता. आणि तो जेव्हा हे शब्द बोलतो मी खाईन पिईन आणि मजा करेल, म्हणजे कुठेतरी त्याला वाटतं की हे जे त्यांनी कोठाडे बांधले आहेत हे मोठे मोठे, हे त्याची सिक्युरिटी आहे. याच्यामुळे कुठेतरी त्याच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आले तरी तो त्याच्यातून बाहेर पडू शकतो. पण आपल्याला समजतं की देवाच्या नजरेमध्ये त्यांनी केलेलं एवढं संपत्ती गोळा ती काहीही कामी नाही आली. कारण त्या दिवशी प्रभूनी बोललं की आज मी तुझा जीव घेणार, तुझं आत्मा मागितली जाणार आणि तू काय करशील हे सगळं जे तू गोळा केलं आहे. म्हणून या पॅरेबलचा मेन पॉइंट आहे की हे सगळं कुणाचं होणार. याच्यावरून आपण विचार केला पाहिजे की आपलं जीवन हे नक्की काय आहे. आणि आपण बोलू अरे माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहे, मग मी कसं मूर्ख असू शकते. तर प्रभू म्हणतात श्रीमंत असणं म्हणजे फक्त पैसा दौलत असणं नाही, तर श्रीमंत म्हणजे तुम्ही ज्ञानाबद्दल श्रीमंत आहात, तुमच्याकडे खूप वेळ आहे, तुमच्याकडे खूप टाईम, एनर्जी आहे, ताकद आहे, तुम्ही काहीतरी वेगवेगळी क्रिएटिव्ह आयडिया आहे, तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही वापर करू शकतात. आणि जेव्हा आपण याचा वापर दुसऱ्यांसाठी करतो, कुणाला दानधर्म करतो, कुणाला मदत करतो, तेव्हा प्रभू म्हणतात तेव्हा तुम्ही स्वर्गाच्या राज्यासाठी तुम्ही तुमची संपत्ती गोळा करतायत. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर का प्रभूचे शिष्य आहोत तर आपलं हृदय नक्की कशात लागलं आहे. आपण प्रभूचे शिष्य आहोत तर आपण सांसारिक गोष्टींमध्ये एवढं गुंतून गेलो आहोत की आपण स्वर्गाच्या राज्याबद्दल विचार करतोय, आपण तिकडे आपली जागा कशी मिळावी याच्याबद्दल विचार करतोय. म्हणून आपण प्रभूच्या नजरेमध्ये आपण श्रीमंत आहो की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. प्रभू पैशाच्या विरोधात नाही आहे. प्रभू नाही म्हणत आहे की श्रीमंत व्यक्ती म्हणजे तो पापी आहे. श्रीमंत व्यक्ती पापी नाही. जो लोभी स्वभावाचा आहे, जो पैशांवर प्रीती करतो आणि त्या पैशांना प्रॉपर वेनी वापर करत नाही, जो स्वार्थी व्यक्ती आहे आणि जो फक्त स्वतःचाच विचार करतो, त्याच्यात प्रॉब्लेम आहे.
आता आपण जो दाखला बघणार आहोत तो आहे उधळ्या पुत्राचा दाखला. हा आहे लूक अध्याय 15 वचन 11 पासून. इकडे प्रभू म्हणतात एक दाखला, आणि हा दाखला प्रभू येशूनी नक्की का सांगितला तर कारण त्यावेळेस परुषी लोक होती, ती लोक कुठेतरी खुश नव्हती, कारण का पापी लोक, कसबीनी लोक आणि जकातदार, टॅक्स कलेक्टर ही लोकांसोबत प्रभू येशू राहत होते, फिरत होते, आणि त्यांना हे पटत नव्हतं. त्यांना आतून असं वाटत होतं की आम्ही देवाची लोकं आहोत आणि ही लोक काय पुढे आता प्रभू यांच्यासोबत का चालत आहेत येशू, आणि कुठेतरी त्यांची ती कुरकुर होत होती. हे आपण बघतो लूक अध्याय 15 मध्येच. आणि म्हणून प्रभू हा दाखला सांगतात. या दाखल्यामध्ये आपण नेहमी बघतो की त्या उधळा पुत्र तो काय करतो आणि तो कशी आपली प्रभूकडून आपली म्हणजे तो त्याच्या पित्याला सांगतो की मला माझा हिस्सा दे, आणि दूर प्रदेशात निघून तो वेगवेगळ्या पूर्ण पैसे उधळून टाकतो, म्हणून त्याला उधळा पुत्र म्हटलं आहे. आणि नंतर तो जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा तो परत येतो. तेव्हा काय होतं तेव्हा आपण बघतो की त्याला जेव्हा पिता त्याच्याकडे येतात आणि पिता स्वतःहून धावून जातात, तर अशा मोठ्या व्यक्तीला म्हणजे पितासारखा व्यक्ती जो त्याच्याकडे धावून जातोय आणि मग त्यांना काय काय देतो, मग त्याला अंगठी देतो, त्याला सँडल देतो, किंवा त्याला एक चांगला कपडा त्याच्या अंगावर देतो आणि त्याच्यासाठी मोठी पार्टी करतो. तर हे आहे प्रभूचं प्रेम आपल्यावर, कारण हा पिता म्हणजे प्रभू येशू आहेत. धाकटा मुलगा म्हणजे आपण धाकट्या मुलग्यासारखे आहोत, जे पापामध्ये कधी कधी आपल्याला जेव्हा स्वतंत्रता मिळत नाही, फ्रीडम मिळत नाही, तेव्हा आपण प्रभूशी दूर जातो, पापांमध्ये जातो. जेव्हा आपण पश्चाताप करतो तेव्हा आपण परत येतो, आणि त्यावेळेस या मुलाने काय पाहिलं की त्याचे जे विचार होते त्याच्या पित्याबद्दल ते कम्प्लिटली वेगळे होते, आणि आल्यावर त्याला समजलं त्याचे पिता हे किती प्रेमळ आहेत, हे दयाळू पिता आहेत. त्यांनी केलेले पापांचा हिशोब नाही ठेवला आणि त्याच्यासाठी पार्टी दिली आणि त्याला मुलासारखं त्याचं स्वागत केलं. पण आपण बघणार आहोत ते आहे दुसऱ्या मुलाच्या बद्दल. तो आहे एल्डर ब्रदर, आणि तो आहे आपला म्हणजे तो मोठा मुलगा. त्याच्याकडून काय झालं आपण त्याच्याकडे बघतो, तर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. दाखला नेहमी आपण उधळ्या पुत्राबद्दल बोलत असतो, पण हा जो मोठा मुलगा आहे हे परुषीसारख्या लोकांबद्दल प्रभू येशू सांगत होते. परुषीसारखा स्वभाव असणारी लोक जी देवाच्या राज्यासाठी मिनिस्ट्री करतायत, कामं करतायत, पण कुठेतरी ते लोक कुरकुर करतायत, कारण ते कुठेतरी पित्याकडून त्यांना पुरस्कार मिळत नाही आहे. पुरस्कारसाठी जेव्हा आपण आपलं प्रभूसाठी कार्य करतो तेव्हा आपण या मोठ्या मुलासारखा असू शकतो, जो प्रभूला म्हणतोय की प्रभूपेक्षा जास्त मला तो प्रभूकडून तो पुरस्कार हवे. म्हणून तो बोलतो की माझ्यासाठी कधी असं झालं नाही, पण हा तुमचा मुलगा सगळं उधळून आला आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढी मोठी पार्टी देतायत. तेव्हा पिता त्यालाही म्हणतात, अरे जे माझं आहे तेच तुझं आहे, पण तो मात्र ऐकत नाही. तर याच्यातून आपल्याला कळतं की आपण देवाची मिनिस्ट्री करू शकतो, देवाचं कार्य करू शकतो, पण आपण प्रभू येशूसारखे दयाळू झालो आहोत का? कारण हा व्यक्ती हा प्रभूसोबत, हा त्याच्या पित्यासोबत एवढा दिवस एवढे वर्ष राहिला, पण प्रभूसारखा, परमेश्वरासारखा म्हणजेच या पित्यासारखा स्वभाव त्याच्यात आला नाही. तर आपणही प्रभूच्या एकदम अत्यंत जवळ असूनही अत्यंत दूर असू शकतो, या मोठ्या मुलासारखा. आणि या धाकट्या मुलासारखं जो अत्यंत दूर होता पण तो आता सगळ्यात जास्त जवळ आहे प्रभूच्या. आणि याच्यातून आपल्याला हे समजतं की आपण
प्रभूची मिनिस्ट्री फक्त करायची नाही आहे, आपल्याला प्रभू येशूसारखं दयाळू बनायचं आहे. आपण हे बघितलं नाही या दाखल्यामध्ये कुठेही हा मोठा भाऊ त्या लहानाच्या शोधात गेला. पण नक्की आपण याच्यातून समजलं पाहिजे की जर का आपण या धाकट्या मोठ्या भावाच्या जागी असलो, आपण जर का प्रभूच्या सोबत आहोत, तर आपण त्या लोकांच्या शोधात नक्की चाललो आहोत का जे या पहिल्या मुलासारखे आहेत. आणि म्हणून आपल्या आत ह्या दोघांचा स्वभाव आहे. एक आहे लहान व्यक्ती, धाकट्या मुलाचा स्वभाव, ज्याच्यामध्ये आपण पापात पडलो आणि आपण कितीही मोठ्या पापात पडलो तरीही आपल्याला क्षमा आहे, दया आहे. पण आपण याच्यातून हे शिकू शकतो की चांगली लोक, धार्मिक लोक पापी लोकांसोबत स्वर्गाच्या राज्यामध्ये बसणार की नाही हा प्रश्न आहे. कारण का जर का आपण समजलं की आपण प्रभू येशू सोबत आहोत आणि तीच मोठं वरदान आहे, प्रभू येशू सोबत राहणंच हे मोठं वरदान आहे. आपल्याला पुरस्कारासाठी कामं करायची नाही आहे आणि काम नाही आहे, हे प्रभूनी दिलेलं वरदान आहे, प्रिव्हिलेज आहे की प्रभू येशूने आपल्याला त्यांच्या राज्यासाठी निवडलं आहे. म्हणून आपण त्यांचा स्वभाव पण आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे, हे आपण याच्यात कळतं. आणि नेहमी पश्चातापी हृदय असणं. म्हणून प्रभूच्या राज्यामध्ये पापी लोक आणि टॅक्स कलेक्टर ही पुढे चालली आहे, कारण ही मनापासून पश्चाताप करतात. पण जी लोक प्रभू जवळ आहेत त्यांना वाटतं आम्हाला पश्चाताप करायची गरज नाही, आम्हाला बदलायची गरज नाही, आम्ही संतुष्ट, आम्ही सगळ्यात चांगली आहोत. सेल्फ रायचियस ॲटिट्यूड येतो. आणि प्रभूला या ॲटिट्यूडबद्दल सांगायचं, आपल्याला माहीत नाही की तो मोठा मुलगा स्वर्गाच्या राज्यात गेला की नाही, कारण हा प्रश्न उघडा ठेवला आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. हा दाखला आपण जो घेणार आहोत तो आहे मत्तई अध्याय 25 वचन 1 ते 13 मध्ये. हा दाखला आहे 10 कुमारिकांचा दृष्टांत. प्रभू येशू हा पॅरेबल, हा दाखला सांगत होते, कारण ते म्हणत होते की न्याय निवाडाचा दिवस येणार आहे, जेव्हा प्रभू आपल्या सगळ्यांवरचा न्याय करणार आहेत. आणि त्यावेळेस त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत ते आपल्याला या दाखलेद्वारे कळतं. तर या 10 कुमारिका होत्या, या 10 जणी कोण होत्या? या 10 जणी प्रभूचे शिष्य आहेत, डिसायपल्स आहेत, बिलीवर्स आहेत, जे प्रभूवरती भरपूर विश्वास ठेवतात. म्हणून हे दिवे म्हणजे त्यांचा विश्वास आहे. पण ते आपल्याला समजतं या दाखल्यामध्ये की कुठेतरी या 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या. आणि त्या शहाण्यांनी एक्स्ट्रा तेल घेतलं होतं भांड्यामध्ये आणि या मूर्खांनी घेतलं नव्हतं. आणि जेव्हा ते दिवे जायला लागले, विलंब लागला वराला यायला, तेव्हा त्यांना त्यांचे सगळ्यांचे दिवे गेले, ते झोपी लागले. पण जेव्हा वर आला तेव्हा या शहाण्यांकडे हे तेल असलं होतं, म्हणून ते दिवे लावून लग्नाला गेले आणि दरवाजा बंद झाला. पण या 5 मूर्खांना जाता आलं नाही. तर हे तेल नक्की काय आहे आणि या दाखलेद्वारे प्रभूला आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे? हा मेसेज प्रभूला द्यायचा आहे की सदैव रेडी राहा, तयार राहा. आपण कधी कधी बोलतो मी उद्या बदलेल, मी परवा बदलेल. आपण त्या क्षणाला आपण विचार करतो की हे उद्या करूया, हे परवा करूया. प्रभू म्हणतायत की तुम्हाला माहीत नाही की कधी ती काळ येईल जेव्हा देवाचा न्यायनिवाडा चा दिवस येईल. त्याच्यासाठी तुम्ही पूर्वतयारी करा आणि नेहमी सतत तयार राहा. या दाखल्यामध्ये आपल्याला हा मेन मेसेज आहे की नेहमी सतत तयार असणे. हे 5 शहाण्या ज्या होत्या कुमारिका, त्या तयार होत्या, त्यांच्याकडे एक्स्ट्रा ऑइल होतं. हे तेल नक्की काय आहे ते आपण पाहूया. हे तेल नक्की हे आहे की चांगली कामे, गुड वर्क्स. आपण आपल्या कॅथलिक चर्चमध्ये आपल्याला हे सांगलं जातं की विश्वास फक्त असणं, हे फक्त विश्वासाने फक्त आपला उद्धार होणार नाही, तर विश्वासात
त्या विश्वासामध्ये कृती नाही आहे, ज्या विश्वास स्वतःच्या अनुकरणात आणला नाही आहे, तर त्या विश्वासाला विश्वास मानलं नाही जाणार. हे आपण जेम्सच्या पुस्तकात लेटरमध्येही बघतो की विश्वास याकोबाच्या पत्रामध्ये की विश्वास आणि कृती हे नेहमी एकत्र असते. आणि म्हणून विश्वास करणं म्हणजे हा दिवा असणं आणि तेल असणं म्हणजे चांगली कामं. प्रभू येशू मत्तईमध्येच 25 या अध्यायामध्ये पुढे म्हणतात, जेव्हा मी भुकेलेलो तेव्हा तू मला खाणं दिलं, जेव्हा मी तहानलेलो तेव्हा तू मला पाणी दिलं. म्हणजे कार्य प्रभू येशू आपल्या कार्यांबद्दल विचारतात. तर आपण फक्त विश्वास ठेवतोय म्हणून स्वर्गाच्या राज्यात आपल्याला प्रवेश मिळेल की नाही हे आपल्याला ठाऊक नाही. कारण का जो डोर आहे, जो दरवाजा आहे, तो ऑटोमॅटिक नाही आहे, तो बंद केला जातो. त्याच्यात एंट्री ऑटोमॅटिक नाही आहे, आत असंच आपोआप जाता येत नाही. आणि त्याच्यामुळे प्रभू म्हणतायत की या मूर्ख कुमारिकांसारखा आपला गोंधळ नाही झाला पाहिजे. आपण या 5 हुशार कुमारिकांसारखे सतत तयार असलो पाहिजे. आणि याच्यातून आपल्याला एक समजतं की इकडे वराला यायला विलंब झाला, म्हणजे या विलंब झाल्यामुळे, ह्या डिले झाल्यामुळे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. तर कधी कधी प्रभू येशूला पण यायला वेळ झाला. परुसियाचा जो हा काळ आहे, जो मानला जातो की प्रभू येशू जेव्हा एसेंड झाले, म्हणजे जे स्वर्गारोहण झाले आणि त्याच्यानंतर तेव्हा ते परत येणार आहे. आणि त्याच्यामधला जो काळ आहे, त्या काळामध्ये भरपूर लोकांचं प्रेम कमी होणार, कारण का दुष्टता वाढणार. हे आपण CCCमध्ये 672 पाहतो. तिथे लिहिलं आहे की हा जो क्षण आहे, हा प्रेझेंट टाईम आहे, ही वेळ मध्ये ही वेळ डिस्ट्रेसची वेळ आहे. प्रभू येशूच्या पवित्र आत्म्याचा काळ आहे आणि साक्ष देण्याचा काळ आहे. आणि या काळामध्ये दुष्टता ती चर्चमधल्या लोकांना थोडं त्रास देणार, त्यांना त्रास होणार. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना वेट करायचं आहे, थांबायचं आहे आणि वॉचफुल राहायचं आहे, म्हणजे नेहमी सतत तयार राहायचं आहे की प्रभूची वाट पाहत. आणि म्हणून आपल्याला कळतं की प्रभूनेही मत्तईमध्ये सांगितलं आहे की दुष्टता वाढल्यामुळे प्रेम कमी होणार, आणि प्रेम कमी झालं की चांगली कामं ऑटोमॅटिक थांबून जातात. म्हणून प्रभू म्हणतात की विश्वास फक्त चालणार नाही, या विश्वासासकट कृतीमध्ये तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये लोकांना क्षमा करतात, त्यांच्याशी कसे बोलतात, त्यांच्याशी कसे वागतात, आपण जे छोटे छोटे कार्य करतो, प्रेमाने करतो, त्याच्याने आपण तेल जमा करू शकतो आणि त्याच्याने आपला गोंधळ होणार नाही. मूर्खांनी शहाण्यांना म्हटलं की तुमचं तेल आम्हाला द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहे. पण या शहाण्यांनी उत्तर दिलं, कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन ते विकत घ्या स्वतः. त्या शहाण्या कुमारिका त्या स्वार्थी होत्या, त्यांना ते तेल दिलं का नाही. याचा अर्थ असा आहे की आपण आपली चांगली कापे दुसऱ्यांना नाही देऊ शकत. आपल्याला स्वतःला विश्वास करायचा आहे, आपल्याला स्वतःला प्रभूला होकार द्यायचा आहे, आपल्याला स्वतःला कृती करायची आहे. दुसऱ्यांवर आपण ट्रान्सफर नाही करू शकत आपलं चांगुलपणा, आणि त्यांचा चांगुलपणा आपण नाही घेऊ शकत. प्रत्येकाला न्याय निवाडायला, प्रत्येकाला स्वतःला प्रभूसमोर सामोरे जायला लागणार आहे. त्याच्यामुळे ती लोक देत नाही. त्याचा अर्थ हा आहे की ते तेल देण्यासारखं नाही आहे. तो तेल देणारा पवित्र आत्मा आहे. म्हणून आपल्याला निराश व्हायचं नाही आहे, कारण पवित्र आपल्याला मदत करणार आणि आपल्याकडून ते चांगली कामं करून घेणार, आपल्याला क्षमा करायला शिकवणार, प्रेम करायला शिकवणार आणि लोकांना मदत करायला सुद्धा शिकवणार. तर आपल्याला समजतं या दाखल्यांमधून वेगवेगळे प्रभूने आपल्याला छान लेसन्स दिले आहेत. आणि जेव्हा आपण प्रभूचं वचन ऐकतो तेव्हा आपल्याला समजतं की प्रभू म्हणतायत की
कसलाही भेदभाव ठेवू नको, सगळ्यांची मदत कर. जो व्यक्ती प्रॉब्लेममध्ये आहे तोच तुझा शेजारी आहे. परत ते आपल्याला शमरोनीच्या दाखल्याद्वारे समजतं. परत आपल्याला समजतं की उधळ्या पुत्राच्या दाखल्याद्वारे की आपण कितीही प्रभूची मिनिस्ट्री करत आहोत, पण जर का आपण प्रभू येशूसारखा स्वभाव आपल्यामध्ये नाही आहे, तर आपण स्वर्गाच्या राज्यात जाणार की नाही हा प्रश्न मोठा आहे. परत आपण पश्चातापी असलो पाहिजे. आपण कितीही चांगली असलो तरी पश्चातापी हृदय असलं पाहिजे, जे या जकादाराकडे होतं, परुशीकडे नव्हतं. चांगली कामं करणं हे आपण आपल्या 10 कुमारिकेच्या ह्याच्यात बघतो की फक्त विश्वास नाही, विश्वासासकट चांगली कामं करणं म्हणजे विश्वास कृतीमध्ये आणणं हे गरजेचं आहे. आणि बाकी अजून आपण रिच फूल श्रीमंत मूर्खाचा दाखला बघतो, ज्याच्यामध्ये आपण फक्त या जगाचा विचार नव्हे तर सार्वकालिक जीवनामध्ये आपला कसा प्रवेश होईल, प्रभूसोबत आपलं नातं कसं एकदम क्लोज होईल, अत्यंत घट्ट होईल आणि प्रभू येशूच्या लोकांबद्दल आपलं नातं कसं चांगलं होईल, हे जर का आपण केलं तर या पृथ्वीवरच आपल्याला प्रभूची शांती चा अनुभव येईल. ती शांती जी सगळ्यात वेगळी आहे, ती खुशी जी सगळ्यात वेगळी आहे, तो आनंद प्रभूचं आपल्या हृदयात, प्रभू आपल्या आत यायला राहतील, आपल्या आत राहतील आणि स्वर्गाचं राज्य हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसायला लागेल की प्रभू आणि आपलं रिलेशन आहे, जे आपलं नातं आहे ते खूप छान होईल. आणि जर का तुम्हाला अजून हे दाखले जाणायचे आहे तर तुम्ही वाचा, याचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला या देवशब्दाने समजेल की हे जसं ऐकल्यावर किती छान वाटतं, तसंच हे कृतीमध्ये आणण्यामध्ये कठीण आहे, सोपं नाही, पण पवित्र आत्मा आपल्याला मदत करते आणि त्याच्यानंतर आपल्याला जी शांती येते ती खूप वेगळी असते आणि आपलं पूर्ण मन परिवर्तन होतं की आपल्याला आपला फोकस आहे तो आपल्याला कुठे लावायचा आहे, आपण कुठे नक्की चाललो आहोत आणि प्रभूला नक्की आपल्याकडून काय हवं आहे. ते आहे देवावर मनापासून, पूर्ण हृदयापासून, पूर्ण शक्तीने प्रेम केलं पाहिजे आणि त्यांच्या लोकांवरही प्रीती केली पाहिजे. आमेन.